परळी विधानसभा निवडणुकीमध्ये फार मोठा गौडबंगाल झालाय, तुमची प्रतिक्रिया? हे पहा, जे चित्र आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, 82 दिवसाच्या नंतर एसपींनी त्या प्रकारावरती गुन्हा दाखल केलेला आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख, त्यांचा बॉडीगार्ड ॲडव्होकेट माधव जाधव यांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केलं जातंय. अगदी त्यांना म्हणजे बॉडीगार्डला सुद्धा चुटकी वाजवून, पोलिसांना चुटकी वाजवून, हे कोणाच्या जीवावरती हे लोकांनी केलेलं आहे. आणि परत त्यांना मारहाण सुद्धा केली. आणि या प्रकाराचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातल्या इतर 5ही मतदारसंघात बसलाय. आम्ही 10-10, 5-5 हजार मतं आमचे कमी झाले. हा जो प्रकार झालता तो त्याच दिवशी व्हायरल झाला होता. ऍक्च्युअल तत्कालीन एसपींनी, कलेक्टरांनी लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, परंतु 82 दिवस उजाडलेत. हे चुटक्या वाजवणारे, हे पिस्तोलवाले, हे गुंडाड जे आहेत, हे सगळेच्या सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. आणि यावरून आपण ओळखून घ्या की परळी विधानसभा मतदारसंघात मतदान कसं पार पडलं असेल. ते अर्ध्याच्या वरती म्हणजे 330 पैकी 200 बूथ अक्षरशः ताब्यामध्ये होते, हे यावरून सिद्ध होतं. महादेव मुंडेंची बायको उपोषणाला बसली आहे. नाही, ती मागणी त्यांनी केलेली आहे. ज्यांनी निवडणूक लढवली त्या उमेदवारांनी करावी, त्यांनी करावी. आणि दुसरं, महादेव मुंडेंच्या पत्नी जर उपोषणाला बसले असतील तर एसपी साहेबांना माझी विनंती राहणार आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे. त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे. 16वा महिना लागलाय आता तिचा, त्या माऊलीचा पती जाऊन. महादेव मुंडेचे मारेकरी सापडलेच पाहिजेत. आणि ज्या दिवशी तपास डीवायएसपी कडे दिलाय त्या दिवसापासून 12 ते 15 लोक परळीमधले गायब आहेत. जे गायब आहेत ते एसपींनी आणि एलसीबी आणि तिथले डीवायएसपी यांनी उचलून आणावेत आणि जेलमध्ये घालावे. कोण आहेत ते 12-13 लोक? कोण आहेत अण्णा? 12-13 लोक 100% आकाचा संबंध आहे. ज्यांनी महादेव मुंडेंना मारलंय त्यांचे, ज्यांनी मारलेले ज्या गुंडांनी, ते गुंड आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरवत होते आतापर्यंत. मग आता ते बॉडीगार्ड कुठे गेले अचानक? आकाच्या मुलाच्या अवतीभोवती ते नाहीयेत आणि तेच आरोपी आहेत. ते आरोपी पकडले पाहिजेत. मी 100%